जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कोल्हापुरात सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात कॅन्सर जनजागृती रॅली काढण्यात आली। सकाळच्या सत्रात पार्वतीदेवी कुंभार नर्सिंग कॉलेजच्या वतीनं शहरातून रॅली काढण्यात आली। फलक, घोषवाक्य आणि संदेशाच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागरण करण्यात आलं। तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं कॅन्सर जागरूकता अभियानांतर्गत सायंकाळी रॅली काढण्यात आली। बिंदू चौकातून निघालेल्या रॅलीद्वारे शहरातील नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं। काउन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीनं कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरात रॅली काढण्यात आली। कर्करोग प्रतिबंध, वेळेवर निदान आणि उपचार याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली। काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम, प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, चिदानंद पाटील, उपप्राचार्य डॉक्टर रविकुमार नाईक, डॉक्टर सुरेश फराकटे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली। रॅलीनंतर कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय शिवछंद यांनी जीवनशैलीतील बदल, वेळेवर तपासणीचं महत्त्व तसंच कर्करोग झाल्यानंतर उपलब्ध वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत माहिती सांगितली। समाजात कर्करोगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व असल्याचं मत डॉक्टर शिवछंद यांनी नमूद केलं। दरम्यान कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं सायंकाळच्या सत्रात जनजागृती रॅली काढण्यात आली। बिंदू चौकात सुरुवातीला कॅन्सर दिनाबाबत प्रबोधन करण्यात आलं। तसंच कॅन्सर जनजागृतीबाबत सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। त्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर रेश्मा पवार, डॉक्टर प्रकाश प्रसाद तानवडे, डॉक्टर पराग वाटवे, डॉक्टर योगेश अनाप यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली। कॅन्सरबाबत प्रबोधनात्मक फलक घेऊन शहराच्या विविध मार्गावरून ही रॅली काढण्यात आली। ही रॅली बिंदू चौक, महाद्वार रोड, महापालिका, सीपीआर मार्गे दसरा चौकात आली। या ठिकाणी कॅन्सर जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। या रॅलीत कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी सहभागी झाले होते।